कृष्णा काठावर मंगळवारी सायंकाळी चैतन्य तोरणे या 20 वर्षीय तरुणाचा टोळीने निर्घृण खून केला होता. या खुनामध्ये सहभागी असणाऱ्या आणखी दोघांची नावे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दोघांना आज अटक केली आहे, तर तिघा अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. या खून प्रकरणी बुधवारी कृष्णा उर्फ मुदक्या कुटनाप्पा कांबळे याला अटक केली होती. आज गुरुवारी करण किशोर शिंदे, दोघे राहणार भीमनगर सांगली, आणि महेश विजय नटेकर राहणार टिंबर एरिया सांगली या दोघांना अटक करण्यात आली. तर संशयित लखन इसरडेसह राकेश शामराव कांबळे, सुनील उर्फ मुक्या निलाप्पा सर्व राहणार सांगली हे अद्याप फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी शहर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणची 2 पथके तयार करण्यात आली आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.